अगदी रोज. पार शांत हो. रात्रीची झोप लागत नाहीये मला. बसून घे बरं. मला आत्ताच्याच काहीतरी औषध दे बरं. हे बघ, मी तुला शांत झोपेसाठी औषधं देते, पण तुझ्या या प्रॉब्लेमवरचं खरं सोल्युशन म्हणजे तू एकटेपणा सोडणं हेच आहे. अरे लोकांमध्ये नसेल मिसळता येत तर तुझ्या छंदांना तरी वेळ दे. शेवटचं चित्र कधी काढलं होतंस आठवतंय? नाही. आणि कॉलेज मॅगझिन्स मध्ये एवढं लिहायचं, त्याचं काय? तेही सोडलंयस. ताई त्याला वेळ मिळायला नको का? ते वेळेचं तू काही मला सांगू नको. वेळ कुणालाच मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. ते सोड, ती औषधं वेळेत घे. आणि हो पार, रविवारी घरी ये नक्की. संदीप जाम चिडलाय तुझ्यावर. हो ताई, नक्की आहे. Emotional world. पर्याय संवेदनहीन. एकटेपण. अरे पार, तुझी ती परवाची फाईल झाली का रे? आणि हो, तो बोर्ड सबमिट करायचा आहे संध्याकाळपर्यंत. लक्षात आहे ना? माहितीये मला. अरे तसं नाही रे, म्हणजे काही मदत लागली तर सांग मला. हे बघ, माझे कामं मी नीट करू शकतो. मला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. ऍज यू से. बरं ऐक ना, आज संध्याकाळी काय करतोस का? अरे आज फ्रायडे आहे ना, मग म्हटलं मूवीला जाऊ एखाद्या. नाही, मला काम आहे. काम रोजच येत रे. खमॉन यार, तूही रिलॅक्स असेल जरा. मस्त हँगआउट करूया. काय नेहमी ओढलेला तोंड घेऊन बसते. काय 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 प्रॉब्लेम काय तुझा? नाही म्हणलो ना मी एकदा. बरं राहिलं. काय रे, आल्यापासून बघतोय. काय लिहितोयस? बघू ना मला. काय नाही, इट्स नथिंग. अरे एवढं काय, लव्ह लेटर वगैरे का? अरे बस.
सांगितलं कळतं ना तुला विचारतं. अरे चिड, एवढा का चिडतोयस तू? तुला एक सांगू का, माणसाने नेहमी आनंदी राहावं रे. उगाच चिडचिड राग करून काय होणार आहे? एनिवे, मी हे जरा डॉक्युमेंट्स बॉसला घेऊन आलो. यू कॅरी ऑन. आणि हो, सॉरी यार, गंमत केली मी. हा राम घोर झाला. कॅरी ऑन म्हणे. हा रोहन. माझ्या ना अर्ध्या प्रॉब्लेमचं कारण ही अशी रोहनसारखी माणसंच आहे. ऑफिसमध्ये अगदी काल परवा आलेला हा मुलगा, नीटशी ओळखही नाही, पण अगदी जन्मोजन्मीचा मित्र असल्यासारखा वाटतो. चला, ही असली लोकांना मला बिलकुल आवडत नाही. त्यांच्यासमोर आपण म्हणजे अगदी मूर्ख, ऍव्हरेज असल्यासारखं वाटायला लागतं. हे म्हणजे कसं आहे माहितीये का, रिझल्ट लागल्यावर 40 मार्कांवर एखादा विषय सुटल्याचा आनंद मानावा, आणि तेवढ्याच समोरून कुणीतरी डिस्टिंक्शनची मार्कशीट फडकवत आणल्यासारखं आहे. मी कशाला विचार करतोय त्याचा? हा रोहन माझ्या डोळ्यांसमोर असताना ते एका दृष्टीने बरंच झालं. त्याच्यावरची चिडचिड व्यक्त करता करता मला लिहायला एक नवीन विषय मिळाला. भावना व्यक्त करायला एक साधन मिळालं. रोहन, काय करतोस रे? रोहन, काय करतोस? काही नाही ग, जरा कामात आहे. बोल ना. अरे जाम झोप येते रे. हे चल ना कॅन्टीन मध्ये कॉफी घेऊ. हे अगं नको ग, त्या कॅन्टीन मध्ये ना खूप कोंगट असतो ग, डोकं उठतं अगदी माझं. चल ना रे, किती भाव काढायला होता. आणि आता यावेळेस ना तो खडू शिंदेरीत येऊन बसला असेल. पुन्हा त्या साल्याचं तासभर लेक्चर ऐकत बसा. तुमच्या या अशा विशिष्ट वागण्याने भारत मागे पडतोय. त्याचं वेळोवेळी कॉफी पिणं बरं नव्हे. त्यापेक्षा एक काम करायचं का, समोरच्या कॉफी हाऊसला जायचं का? चालेल ना. एक्सक्यूज मी. सर काय पाच साहेब येत आहे ना? नको रे, रिपोर्ट सबमिट करायच्या 2 तासात. आय एम बिझी. सोड ना रोहन, जाऊया आपण. ओके, चल बाहेर. च्या ह्याला अर्ध ऑफिस जिच्या मागे ती राधिका या रोहनला स्वतः कॉफीसाठी विचारते. कमालच होती. नाही काय झालं का या लोकांना? पण राधिका एकटीच नव्हती. गेले काही दिवस मी ऑब्झर्व करतोय या रोहनचं ऑफिस मधलं महत्व, त्याचे मित्र, त्याचा फॅन सर्कल वाढतच चालला.
Thank you.